हे सगळं चित्र परळीमधलं आहे। वाल्मिक कराड यांच्यावरती मोक्का दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड यांचे समर्थकांनी आक्रमक होऊन या ठिकाणी जे बाजारपेठ आहे ती बाजारपेठ बंद करायला सुरुवात केलेली आहे। खरं तर आज सकाळपासून परळी शहरामध्ये आंदोलनं सुरू झाली होती। वाल्मिक कराड यांच्या आईने ठिय्या आंदोलन केलं होतं, त्याचबरोबर वाल्मिक कराड यांचे समर्थक टावरवरती सुद्धा चढले होते, तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं गेलं। मात्र ज्या वेळेला वाल्मिक कराड यांच्यावरती मोक्का लावण्यात आला असल्याची बातमी समोर आली, ती बातमी समोर आल्यानंतर हे जे सगळे समर्थक आहेत त्या समर्थकांनी ही बाजारपेठ बंद करायला सुरुवात केलेली आहे। इकडे जर आपण बघितलं उजव्या हाताला तर तिकडे सुद्धा ही बाजारपेठांची एक मोठी गल्ली गेलेली आहे, ती सुद्धा गल्ली जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आणि लोक रस्त्यावर उभे असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। परळी शहरामध्ये मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळते। ही बाजारपेठ जर आपण आत जाऊन बघूयात आणि त्यानंतर खरं हे जे चित्र आहे परळीतलं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण तातडीने अगदी वाल्मिक कराड यांच्यावर मोक्का लागल्याची बातमी आल्यानंतर 10 मिनिटाच्या आत परळी शहर बंद करण्यात आलं असल्याचं हे सगळं चित्र आपण बघताय। ही मोठी बाजारपेठ आहे, दोन्ही बाजूने मोठ्या संख्येने इथं दुकानं आपल्याला पाहायला मिळतात। मात्र ही सगळी दुकानं बंद करण्यात आलीत आणि हे सगळे व्यापारी असतील, नागरिक असतील, समर्थक असतील, ते सुद्धा रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे। काय सांगाल, बाजारपेठ बंद केली? हो सर। का बरं? काय की आम्हाला काय माहित नाही सर। कल्पना व्यापारी व्यापारी मेडिकल तुमचं काय कल्पना बंद का केलं? काय काय नाही काय माहित नाही, पण रॅली गेल्यावर बंद केले, सगळ्यांनी शटर बंद केले म्हणून आम्ही शटर बंद केलं। काहीतरी माहिती असेल का? काहीच नाही सर। बोलायला घाबरतात काय? नाही घाबरत नाही सर। घाबरायचं कशाला? सगळ्यांना बंद करायला म्हणून आम्ही बंद करायलो। अच्छा, सगळ्यांनी बंद करण्याचं कारण तुम्हाला कल्पना आहे? काहीच नाही, सगळे शटर बंद करायचो आम्ही, आमची दुकानाची हे बघायलो। हे सगळ्यांनी शटर दुकानं बंद केले, त्यामुळे आम्ही पण आमचं दुकान बंद केलं असं म्हणतायत। इथं काही तरुण जमलेले आहेत। का बंद झाली बाजारपेठ? काय माहितच नाही, मीच आता आलोय। आम्हाला काही आयडिया नाही त्याच्यात काय झालंय, आम्ही फक्त इथं थांबलेलो होतो, तर आता दुकान बंद केलंय। तर पुन्हा एकदा बघू शकता की हे सगळे जे व्यापारी आहेत ज्यांची या ठिकाणी दुकानं होते, हे सगळे दुकानं बंद झालेले आहेत। मात्र इथं कुणी सध्या बोलायला तयार नाही, आम्हाला काही माहिती नाही। मात्र सगळ्यांनी दुकानं बंद केले, त्यामुळे आम्ही पण आमचं दुकान बंद केलं, अशी प्रतिक्रिया भूमिका या ठिकाणी हे सगळे व्यापारी घेत आहेत।